बागलाण हादरला. 9 वर्षांच्या बालिकेवर 75 वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघड झालीय. डोंगराळे, मालेगाव आणि आता बागलाण एकामागोमाग घेणाऱ्या भयंकर घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय, अस्वस्थ, त्रस्त आणि आक्रोशित झालाय. आरोपी 75 वर्षीय नामदेव हरी गुंजाळ. या नराधमाकडून गेल्या 6 महिन्यांपासून निरागस बालिकेवर वारंवार अत्याचार व बालिकेच्या मनावर उमटलेली जखम भरणार का? गावात भीती, संताप आणि असहायतेचे वातावरण. ग्रामस्थांना मोठा संशय येतोय की हा नराधम इतर मुलींनाही लक्ष करत होता का? गावात काळजीचं सावट पसरले. उद्या कोण? हा प्रश्न सर्वांना बेचैन करतोय. या प्रकरणी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल झालाय व आरोपीला अटकही झालीय. पण गावाची मागणी एकच. उदाहरण ठरेल अशी कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी होते. एक निरागस चिमुकली आणि तिचं उद्ध्वस्त झालेलं बालपण ही फक्त एका गावाची नव्हे तर संपूर्ण समाजाच्या पराभवाची कहाणी आहे. अशांना शिक्षा नव्हे तर इतिहासात नोंद होईल अशी शिक्षा अशा नराधमांना व्हायला हवी अशा संतप्त भावना व्यक्त होते. न्यूज ब्युरो रिपोर्ट, राहुल कुलकर्णी, निफाड. आज दिनांक 8/12/2025 रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) 64(2) म 65(2) 74 75 76 78 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील 75 वर्षाचा पुरुष आहे. सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित मुलगी वय 9 वर्ष ही आरोपीने 6 महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार, एक प्रकारे अत्याचार केलेला आहे. सदरची घटना ही आज रोजी उघडकीस आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे. गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी 75 वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे.